नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर.व्ही.डी. मराठी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 80 प्रश्नांची मराठी व्याकरणची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत. ही टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, शाळेमध्ये वेळेवर यावे या वाक्यामध्ये शाळेत या शब्दाचा आपल्याला विभक्तीचा अर्थ सांगायचा आहे. शाळेत या शब्दाचा आपल्याला विभक्तीचा अर्थ सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शाळेत त इ आ सप्तमी विभक्तीचा प्रत्यय आहे, तर याचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर विभक्तीचा योग्य अर्थ ऑप्शन क्रमांक 3 अधिकरण या ठिकाणी विभक्तीचा योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात. वादातीत या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? वादातीत हा एक शब्द आहे, या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. वादातीत म्हणजे कोणताही वाद नसलेला या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात. गंगा हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? गंगा हा एक शब्द आहे, तो कोणत्या प्रकारचं नाम आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, गंगा हे नाम विशेष नाम या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजेच खालीलपैकी कोण असतो? बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजेच खालीलपैकी कोण असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा भाषा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. काल राज्यांचा राज्याभिषेक झाला या ठिकाणी राजाचा या ठिकाणी शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. राजाचा चाचीचे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कोणत्या प्रकारची विभक्ती येईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राजाचा षष्ठी विभक्ती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापराल? बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापराल? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 आहे. बोलता बोलता विचार मालिका तुटल्या अपसरण चिन्ह या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. देशी शब्दाचा आपल्याला योग्य गट ओळखायचा आहे. देशी शब्दाचा आपल्याला योग्य गट ओळखायचा आहे. तर या ठिकाणी देश शब्द ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. वांगे, चिमणी, ढेकूण, बाजरी हा गट हा देशी शब्दाचा गट आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. आसपास हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषणाचा प्रकार आहे? आसपास हा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषणाचा प्रकार आहे? आसपास. तर विद्यार्थी मित्रांनो, आसपास हे स्थलवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार या ठिकाणी स्थलवाचक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. दुधामध्ये साखर पडणे या ठिकाणी म्हण आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. दुधामध्ये साखर पडणे. तर दुधामध्ये साखर पडणे ऑप्शन क्रमांक 1 आनंदामध्ये भर पडणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. व्यसन घालणे या ठिकाणी म्हण आहे, या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. व्यसन घालणे. तर व्यसन घालणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 मर्यादा घालणे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. अर्थ नसणे हा एक वाक्य प्रचार आहे, तर योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अर्थ नसणे. तर अर्थ नसणेच म्हणजे ऑप्शन क्रमांकाच्या राम नसणे या ठिकाणी आपला योग्य वाक्य प्रचार असेल. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. पंचारथी हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? पंचारथी हा एक शब्द आहे, या ठिकाणी योग्य समास ओळखायचा आहे. पंचारथी या शब्दाचा आपल्याला योग्य समास ओळखायचा आहे. पंचारथी हा द्विगु समास या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. चपला या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? चपला हा एक शब्द आहे, या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर वीज या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. गिरी या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? गिरी हा एक शब्द आहे, या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल? तर गिरी या शब्दाचा समानार्थी शब्द नग या ठिकाणी आपलं योग्य
उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. क्षमा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? क्षमा हा एक शब्द आहे. या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर पृथ्वी या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. तुम्ही म्हणताल तर आम्ही देखील नाटकाला येऊ या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अव्यय आलेलं आहे? या ठिकाणी वाक्य बघा काय आहे. तुम्ही म्हणाल तर आम्ही देखील नाटकाला येऊ या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं अव्यय आलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी शुद्ध शब्दयोगी अव्यय या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. मी आपला गप्पच उभा होतो या वाक्यामध्ये आपला अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. मी आपला गप्पच उभा होतो हे वाक्य आहे. या वाक्यामध्ये अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 व्यर्थ उद्गारवार्थी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. मेघासम तो श्याम सावळा या वाक्यामध्ये या काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? मेघासम तो श्याम सावळा ही एक काव्यपंक्ती आहे. कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक उपमा अलंकार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. सिद्ध शब्द आपल्याला निवडायचा आहे. सिद्ध शब्द आपल्याला निवडायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गुरु या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली या ठिकाणी आपला शब्दशक्तीचा कोणता प्रकार आहे तो ओळखायचा आहे. पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली विधान शब्दशक्तीचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर लक्षणा या ठिकाणी शब्दशक्ती असेल. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. पुढे दिलेल्या शब्दापैकी आपल्याला व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे. व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द पुढीलपैकी कोणता असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 जाहिरात या ठिकाणी आपलं व्याकरणदृष्ट्या योग्य शुद्ध शब्द असेल. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. मराठीमधील वर्णमालेमधील य आणि व यांना पुढीलपैकी काय म्हणतात? मराठी वर्णमालेमध्ये य आणि व या वर्णांना पुढीलपैकी काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 अर्धस्वर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. या ठिकाणी बघा रिकामी जागा आहे. या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला एक शब्द भरायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए यायला पाहिजे. अरे रे ध्वनी आऊट झाला. ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. मुले गडावर चढतात या वाक्याचं आपल्याला वर्तमान काळी नकारार्थी रूप शोधायचं आहे. या ठिकाणी वाक्य बघा काय आहे. मुले गडावर चढतात या वाक्याचं आपल्याला नकारार्थी रूप शोधायचं आहे. नकारार्थी. तर नकारार्थी ऑप्शन क्रमांक ए यायला पाहिजे. मुले गडावर चढत नाहीत या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. पुढील शब्दाचं आपल्याला अनेक वचन रूप ओळखायचं आहे. तर लेखणी हा एक शब्द आहे. लेखणी या शब्दाचं अनेक वचन रूप पुढीलपैकी कोणतं असेल? तर लेखणी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. पाय घसरला आणि पडलो आपल्या ठिकाणी केवळ वाक्य करायचं आहे. पाय घसरला आणि पडलो केवळ वाक्य आपल्याला करायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पाय घसरून पडलो या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. विलासरावांचा थोरला मुलगा आज क्रिकेट सामना चांगला खेळला या वाक्यामधला आपल्याला उद्देश वाक्य ओळखायचं आहे. उद्देश वाक्य. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 चांगला खेळला या ठिकाणी आपलं उद्देश वाक्य होईल. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. शिक्षक मुलांना शिकवतात हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे? शिक्षक मुलांना शिकवतात कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे? तर हे कर्तरी प्रयोगाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. गोड या शब्दाचं आपल्याला भाववाचक नाम करायचं आहे. गोड हा एक शब्द आहे. तर भाववाचक नाम आपल्याला करायचं आहे. गोडवा. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. वाक्यामध्ये नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात? वाक्यामध्ये नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात? तर नामाच्या ऐवजी सर्वनाम या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. पाणी या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? पाणी या शब्दाचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पाणी.
तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 हात या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. षष्टी या विभक्तीचा कारकार्थ पुढीलपैकी कोणता आहे? षष्टी या विभक्तीचा कारकार्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर संबंध या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे वाक्य आहे, त्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. तर साधा वर्तमान काळाचं हे वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण खालीलपैकी काय म्हणतो? आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण खालीलपैकी काय म्हणतो? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आहे. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. जगी सर्व सुखी असा कोण आहे? या वाक्यामध्ये आपल्याला वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे? तर हे भूतकाळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 1 बघूया. उपराष्ट्रपती यांचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो? उपराष्ट्रपती यांचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो? उपराष्ट्रपती तर उपराष्ट्रपती हे फक्त यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. कधीही न विसरता येणारे शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कधीही न विसरता येणारे तर अस्मरणीय या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल अविस्मरणीय. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला होता? छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 पुरंदर किल्ला या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. तोक्ते या चक्रीवादळाची निर्मिती कोणत्या समुद्रामध्ये झाली होती? तोक्ते या चक्रीवादळाची निर्मिती कोणत्या समुद्रामध्ये झालेली आहे? तर अरबी समुद्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. मोरारजी देसाई यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढीलपैकी काय आहे? मोरारजी देसाई यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढीलपैकी काय आहे? ऑप्शन क्रमांक अभय घाट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7 औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर हिंगोली जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय चा प्रत्यय येतो? चा हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? चा तर विद्यार्थी मित्रांनो चा हा प्रत्यय षष्टी विभक्तीचा प्रत्यय आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्वयोगीग्राही असे म्हणतात? सर्वयोगीग्राही असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला म्हणतात? सर्वयोगीग्राही तर ग्राही ए बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. भारतीय पोलीस सेवेचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? भारतीय पोलीस सेवेचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. परभणीला या शब्दामधील आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. परभणीला हा एक शब्द आहे. या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.